हाय, हॅलो, नमस्कार सगळ्यांना. तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर इथं माझी आंघोळ वगैरे झालेली होती, आंघोळ करून आली होती आणि असा सकाळचा माझा अवतार होता. त्याच्यानंतर माझी ड्युटी चालू झाली किचनची, कारण मला फक्त किचनमध्ये जास्त करून ड्युटी असते. कारण स्कूल असलं ना की दिवस कुठे जातो कळत नाही. त्याच्यामुळे पटकन आंघोळ वगैरे करून घेतली होती आणि पटकन किचनमध्ये आले होते. इथं टिफिनसाठी भाजी आणि चपाती बनवायची होती, तर आधी भाजी चपातीच बनवायला घेतली होती. नाश्ता वगैरे पण बनवायचा होता, पण शर्वरी आणि चिकू अजून उठले नव्हते, तर त्यांना पण आंघोळीला पाणी वगैरे ठेवायचं होतं. म्हणलं ते झोपले तोपर्यंत भाजी चपाती बनवून घ्यावी, त्याच्यानंतर नाश्ता वगैरे करायचं होतं, कारण स्कूल वगैरे पण जायचं होतं आणि बाकीची रोजची कामे पण होती. आणि त्यात एक तर थोडंसं उठायला पण लेट झालेला होता, त्याच्यामुळे आधी आंघोळ वगैरे करून घेतली. मग माझं स्वतःचं उरकायचं राहिलं होतं, ते काय स्कूलला जाताना तर उरकायलाच लागतं. मग म्हणून म्हटलं आधी स्वयंपाक वगैरे करून घ्यावं. मग शरूचं पण आता उठवायचं टाईम झालेलं होतं, तिचा अभ्यास वगैरे पण रात्रीच करून घेतलेला असतो, त्यामुळे सकाळी थोडंसं लेटपर्यंत झोपून देते मी त्यांना. तर तिथं अशी पटकन भाजी बनवायची होती. आज काय फक्त वाटाणा बटाट्याचीच भाजी बनवायची होती, ते एका साईडला बॉईल करायला ठेवून दिले होते आणि इकडे एका साईडला कांदा आणि टोमॅटो कट करून घेतला भाजीसाठी. तर बॉईल करून घेतली वाटाणे बटाटे की पटकन भाजी तयार होती. त्याच्यानंतर मग भाजी वगैरे बनवून घेतली आणि एका साईडला कणिक पण मळून घेतली, थोडीशी 10-15 मिनटं मुरायला ठेवून दिली, कारण तोपर्यंत भाजी वगैरे होईपर्यंत. त्याच्यातून त्यांना आंघोळीला पाणी पण ठेवायचं होतं आणि नाश्ता पण बनवायचा होता. तर पटकन एका साईडला आंघोळीला पाणी वगैरे ठेवून दिलं त्यांच्यासाठी आणि भाजी बनवून घेतली आणि त्याच्यानंतर नाश्ता बनवायला चालू केलं. तर नाश्त्यासाठी आज मी फक्त बनवणार होते उपमा, पटकन बनवून जातो आणि बाहेर जास्त करून सामान पण जास्त काय नव्हतं. फक्त कांदा आणि मिरचीचं घातलेलं होतं, कढीपत्ता कोथिंबीर काय नव्हतं, पण तेवढ्यातच बनवून घेतलं, कारण शिरा वगैरे पण जास्त करून त्यांना आवडत नाही. म्हणून पटकन उपमा करून घेतला आणि कपडे वगैरे भिजत घालून घेतली होती आणि भांडी पण एका साईडला पडलेली होती स्वयंपाकाची थोडीफार, तर ती पण क्लीन करून घ्यायची होती. तर म्हटलं आधी नाश्ता वगैरे बनवून घ्यावा, तोपर्यंत एका साईडला चिकोला आणि शोरूला उठवायचं माझं काम चालू होतं. आधीमध्ये जाऊन त्यांना हाका मारून उठवत होते. तर इथं पटकन असं उपमा बनवलं. उपमा बनवून झाल्यावरती शर्वरी आणि चिकोला आंघोळीला पाणी पण दिलं आणि एका साईडला नाश्ता वगैरे वाढून घेतला होता आणि त्यांना परत आंघोळ वगैरे झालं, नाश्ता खाऊ घातला. त्याच्यानंतर चिकोला चहा आणि टोस्ट खायचं होतं, पण टोस्ट तर काय नव्हते आणलेले, म्हणून मग ते सगळ्यांसाठी कॉफी पिण्याचा प्लॅन केला होता. तर त्याच्या आधी त्यांचा उरकून घेतलं, एका साईडला नाश्ता वगैरे वाढून घेतला. तर इथं बघू शकताय माझी बाकीची पण कामे पेंडिंग होती. इथं आधी म्हटलं नाश्ता वगैरे करून घ्यावा, नाश्ता वगैरे वाढून घेतला आणि इथं बघा चिकू आणि शरू उठून बसलेले आहेत. शरूची आंघोळ झाली आहे, बाजू त्याच्या वेण्या वगैरे घालायच्या होत्या आणि चिकूचे पण कपडे वगैरे चेंज करायची होती स्कूलला जायसाठी. त्याच्यानंतर नाश्ता केल्यावरती इथं कॉफी बनवायला घेतली होती. कॉफी वगैरे पिऊन झाल्यावरती शरूचा आणि उरकून घेतलं, त्याच्या 2 वेण्या वगैरे घालायच्या होत्या, घालून घेतल्या. परत माझं स्वतःचं पण उरकून घेतलं होतं आणि त्याच्यानंतर चिकूची पण उरकायची तयारी चालू होती, कारण चिकू पण उरकताना खूप मस्ती करतं, कपडे वगैरे चेंज करताना किंवा स्कूलला जाताना तेल वगैरे लावताना खूप मस्ती करते. मग तिला कसं तरी पकडून पकडून तिचं उरकायला लागतं. त्याच्यानंतर शरूचं टिफिन बॉटल वगैरे सगळं भरून घेतलं आणि टाईम टेबलनुसार बॅग पण भरून घेतली होती. त्या गोष्टी शरू करते, टाईम टेबल वगैरे बॅग वगैरे भरायच्या, फक्त टिफिन आणि बॉटल तिला नेऊन द्यायला लागतं, तर तेही दिलं होतं आणि पटकन उरकून घेतलं. त्याच्यानंतर शरूचे सॉक्स वगैरे घालायचे चालू होते, ते पटकन घालून घेतले आणि शूज वगैरे घालून तिचे नॉट वगैरे पण आपल्यालाच बांधायला लागतात, तिला काय एवढं जमत नाही, म्हणजे कधी लूज होतात कधी टाईट होतात, तर तो एक तिचा तो प्रॉब्लेम असतो. तिला अशा गोष्टी लूज वगैरे असेल तर जमत नाही. आणि तर बघा चिकूला काही ना काहीतरी हवं असतं आणि नाही भेटलं तर रडायला चालू असतं, तर तिचं माझ्या पाठीपाठी रडायचं चालू होतं. आणि ते शरूचं उरकेपर्यंत ते इथं चिकूचा कारभार चालू होता टिकलीचा बॉक्सचा.
पूर्ण तिने ओतला होता. परत त्यानंतर मी भरून दिला, तरी पण तिने पुन्हा तसाच घेतला होता तो. मग त्याच्यानंतर आम्ही शरूला स्कूलला वगैरे सोडलं. स्कूलवरून येताना इथं आम्हाला अशा मावशी भेटतात, जे अशा गोष्टी विकायला बसलेल्या असतात. तर अशा तर भरपूर गोष्टी आहे, ज्वेलरी वगैरे. पण जेव्हा आपण बघेल तेव्हा आम्ही जाऊन तिथं पाहत राहतो. घेत वगैरे तर काही नाही जास्त करून, आता कोणतं फंक्शन वगैरे तर नाही. आणि जे घ्यायचं होतं ते आधीच घेऊन ठेवलेलं आहे. पण तरी पण अशा काही गोष्टी बघितल्या की मन आवरत नाही. हे बघ ते बघ असं चालूच राहतं आमचं. तर इथंच काही गोष्टी बघत होतो, प्राईज वगैरे विचारली. पण सगळ्या गोष्टी असल्यामुळे आम्ही काही तिथं घेतलं नाही. पण फक्त थोडं 5-10 मिनटं उभं राहून म्हणजे कोणत्या गोष्टी कशा आहे ते बघत होतो. मग त्याच्यानंतर ते सगळं बघून झालं, घेतलं काही नाही. घरी आलो. मग घरी आल्यावरती मस्त असं चिकून आणि मी जेवण केलं. शरू तर स्कूलला सोडून आलो होतो. जेवण करून थोडा वेळ रेस्ट केला. त्याच्यानंतर आम्हाला परत कारण की आम्हाला खाली जायचं होतं वाण घेण्यासाठी. हळदी कुंकूच्या कार्यक्रमासाठी आम्ही वाण घेणार होतो, त्याच्यासाठी खाली जायचं होतं. मग शरू स्कूलवरनं आल्यावरती आधी चहा वगैरे करून घेतला होता आणि त्याच्यानंतर पटकन स्वयंपाक करून घेतला. कारण की खाली गेलं की थोडंसं शॉपिंग वगैरे करण्यात खूप टाईम निघून जातो, कळतसुद्धा नाही की ते वेळ झाला आहे किंवा काय. म्हणून त्याच्या आधी म्हटलं, कारण चिकूला वगैरे पण भूक लागते. मग त्याच्यामुळे म्हटलं आधी जेवण करून ठेवावं. मग आल्याला थोडा वेळ झाला तरी पटकन जेवायला येतं. म्हणून इथं मी डाळ आणि भात वगैरे बनवला होता आणि इथं कांद्याची पात वगैरे बनवली होती आणि पाणी वगैरे पण भरायचं होतं, भांडी पण घासायची होती. म्हणजे खूप सारी कामं होती, पण तरी पण ते खाली जाणं पण महत्त्वाचं होतं. म्हणून म्हटलं किमान थोडाफार तर जेवण बनवून जावं, जेणेकरून खालून आल्यावरती मुलांना पटकन डाळ भात भाजी वगैरे तर वाढेल. भाकरी तर 2-3 बनवायच्या होत्या, पण ते म्हटलं आल्यावरतीच बनावं, कारण खाली जायला पण खूप वेळ झालेला होता. मग पटकन हे सगळ्या गोष्टी झाकून वगैरे ठेवल्या आणि त्याच्यानंतर आम्ही खाली गेलो. तर खाली गेल्यावरती खूप सारे वस्तू दिसत होत्या, कोणत्या घेऊ कोणत्या नको असंच झालं होतं. मग त्याच्यानंतर आम्हाला जे हवं होतं ते घेतलं होतं हळदी कुंकवासाठी आणि पटकन वरती आलो, कारण बाकीची पण कामे राहिलेली होती. मग वरती येऊन ते सगळे उरकून जेवण करून घेतलं.